हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण हे बघा, इथं बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. मी इथं मापं घेतले, उंची घेतली 15.5. त्याच्यानंतर छातीचं माप आहे 10 इंच, त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन घेतले. कमरचं माप 8.5 आहे. त्याच्यानंतर 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथून टक्सचं मार्किंग केलं आहे 1.5 इंचावर बॅकच्या. त्यानंतर वरतून हाफ इंच असं डाऊन केलं आहे शोल्डर मोंड्याच्या साईडनी. आणि आता कटिंग करून घेते आहे. हा बॅक साईडचा पार्ट आहे. आपण याच्यावर बोटनेकची कटिंग करणार आहोत. 40 साईज कटोरीचं ब्लाऊज बॅक पार्ट आहे हा. हे बघा, मी आता कटिंगला घेते इथे. आपण अगोदर मापं टाकून घेऊ. वरतून गळारुंदीचं माप घेतलं आहे 4 इंच. त्याच्यानंतर गळ्याचं माप वरतून घेतलं आहे 3 इंचावर आणि एक घेतलं आहे 10.5 इंचावर. हे बघा, 3 इंचावर पण 4 इंचाचं आपल्याला गळारुंदीचं माप घ्यायचं आहे आणि खाली देखील 4 इंच रुंदीचं माप घ्यायचं आहे. आता आपण असा बॉक्स बनवून घेणार आहोत. आपण इथं कटवर्क शेपच्या ब्लाऊजची डिझाईन, बोटनेकची डिझाईन बनवणार आहोत. वरतून मी असा गोल राऊंड देऊन घेतला आहे. त्यानंतर आता आपण खाली कटवर्कची डिझाईन बनवणार आहोत. तर चला आता आपण डिझाईन बनवूया. ड्रॉ करून घेते मी. हे बघा, अशा पद्धतीने खालून असं थोडंसं गोल करायचं आहे आणि कटवर्कमध्ये आपल्याला असे तुम्हाला जसे हवे तसे लहान मोठे तुम्ही इथं देऊ शकता. हे बघा, मी इथं 4 देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही 3 देखील देऊ शकता. परत यावर व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला जसं हवं आहे तसं. परत एकदम मी व्यवस्थित असं डार्क करून घेते. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगोदर वरती गोल राऊंड येतो कट करून घेऊ. त्यानंतर आता हा खालचा गळा कट करू. कटवर्क व्यवस्थित कट करायचे. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान तयार होतो आपला हा गळा. नक्की ट्राय करा तुम्ही देखील. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या गळ्याची कटिंग झाली आहे. हे बघा, आता आपण कॅनव्हास पेपर घेतला आहे. ते कॅनव्हास आपण अशा प्रकारे लावून घेणार आहोत. मी पिन आणि सिक्युअर करून घेते त्याला व्यवस्थित. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्रेस देखील करू शकता. प्रेसनी पण कॅनव्हास चिपकतं, पण मी शिलाई मारून घेते. बघा, अशा पद्धतीने आता ठेवलं आहे. आता उलटं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जशी डिझाईन दिसती त्यावर आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित शिलाई सावकाश पद्धतीने मारायची, कारण जर आकार चुकला तर आपले कटवर्क व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी सध्या हा गळा खूप ट्रेंडमध्ये, तुम्ही देखील ट्राय करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने आता व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडचे कटवर्क व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचे. तुमच्याकडे कॅनव्हास नसेल असे जरी दिले ना तरी चालेल, कारण असं देखील आपलं ब्लाऊज पीस जर कडक असेल ना, कॅनव्हास लावण्याची पण गरज येत नाही त्याला. आता आपण हे पिना काढून घेऊ आणि साईडने असं 1 इंच अर्धा इंचचं अंतर ठेवून कॅनव्हास पेपर पॅक करून घेऊ. तर पॅक करून घेतला आहे. साईडचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता हे मधलं देखील असं फोल्ड करून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता आपण याला छोटे छोटे कट देऊन घेऊया. बघा, हा ब्लाऊज पीस घेतला आहे ते सरळ सरळ ठेवला आहे मी. तो पॅक करून घेते. अगोदर आपण शिलाई देऊन घेऊ यावर. आपण जशी खाली शिलाई दिली त्यावरच त्याच शिलाईवर आपल्याला शिलाई द्यायची. ब्लाऊज पीस सरळ ठेवला आहे. सरळ ठेवून असं पॅक करून घेते मी. आपलं उलट केल्यानंतर आपलं हे कॅनव्हास दोघांच्या आतमध्ये जाणारी वरती दिसणार नाही आहे. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर आता आपण वरतून गळ्याला देखील पॅक करून घेतले. तर आतमधलं कापड सगळं कट करून घ्यायचं आहे. त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे.
तर इथे देखील कट करून घेते मी. व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता याला देखील टक्स कट द्यायचे आपल्याला छोटे छोटे. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण पलटी मारू, मधून हे कट करून टाकू आणि अशी काहीतरी असं तुम्ही अशी पेन वगैरे देखील घेऊ शकता हे टोकं बाहेर काढण्यासाठी. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. हे बघा आता आपला सिक्युअर झाला आहे गळा. आपण पलटी मारून आता आपण यावर टीप देऊन घ्यायची, व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. दोन्ही साईडनी व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने बघा. त्यानंतर वरतून गळ्याला देखील टीप देऊन घ्यायची. टीप देऊन घेतली मी. हे बघा आता अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचे. व्यवस्थित ताठ ठेवून आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचे. तर साईडचं आपण कापड जेवढं शिल्लक तेवढं कापून टाकू ते. या साईडनी देखील साईडचं कापड कट करून घेऊ. तर याला अगोदर टक्स देऊन घ्यायचे, शोल्डरमध्ये फोल्ड करायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने 3 ते 3.5 4 इंचापर्यंत आपल्याला टक्स देऊन घ्यायचे. डबल शिलाई द्यायची टक्सला. दोन्ही साईडनी मी टक्स देऊन घेते. टक्स दोन्ही व्यवस्थित आपल्याला जोडून बघायचे, सारखेच आले पाहिजे. आता खालून कमरपट्टी आपल्याला घ्यायची लावण्यासाठी. हे बघा इथे मी अशी पट्टी घेतली आहे. अर्धा इंचाची मार्जिन ठेवून मी शिलाई देऊन घेते. त्यावर दाबटीप द्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने साईडचं कट करून घेऊन आता फोल्ड करून पट्टी आपल्याला त्यावर टीप मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून आपल्याला टीप मारून घ्यायची. आता आपल्याला वरती नॉड लावायची आहे आणि खालून आपल्याला जिथं गोलवा आहे ना तिथं आपण लेस लावणार आहे. बघा अशी मण्याची लेस घेतली मी. आता ती अशी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आणि लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणत्या प्रकारची लावली तरी चालेल. माझ्याकडे ही होती, मी ही लावते इथं. छान लुक वाटतो या मण्याच्या लेसने. हे बघा असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण त्याची मणी निघताना त्यासाठी व्यवस्थित लॉक करून घ्यावं लागतं. हे बघा अशा पद्धतीने आता वरती मी नॉट घेतली. तुम्ही बटन देखील लावू शकता, पण नॉट कसं कमी जास्त फिट झालं तर आपल्याला लूज वगैरे करता येते. हे बघा अशा पद्धतीने आपल्या गळ्याचा लूक तयार झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ तो एक लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. हे बघा आपला गळा रेडी झाला आहे. धन्यवाद.